अकोला जिल्ह्यातले शेतकरी संकटात सापडलेत। सोयाबीन उगवलं नाही, त्यामुळे मोठं नुकसान झालं। सोयाबीन उगवलं नसल्याच्या 10,000 तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या, त्यातच दुबार पेरणीची वेळ निघून गेली, त्यामुळे शेतात फक्त आता माती दिसते। अकोला जिल्ह्यात अनेक शेतं ही अशी उजाड झाली आहेत। बोगस सोयाबीनमुळे शेतकरी हैराण झालाय। बोगस सोयाबीन उगवलंच नाही, त्यामुळे काय करायचं असा प्रश्न आता निर्माण झालाय। जिल्ह्याभरातील शेतकरी बोगस सोयाबीनच्या संकटाला सामोरं जातोय। कृषी विभागाला 10,035 तक्रारी प्राप्त झाल्या। 36,000 एकरवरती सोयाबीन उगवलेलं नाहीये। 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतर सुद्धा 7,000 तक्रारींचे पंचनामे झाले। परिणामी नुकसान भरपाई मिळायला उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता आम्ही वर्षाची आर्थिक वर्ष आता कसं निभू हे आमच्या पुढे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी आम्ही सरकारला मागणी करत आहोत की लवकरात लवकर आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी व आमचे आता पुढचे नियोजन म्हणजे आता खरीप तर निघून गेलेला आहे, पण रब्बीसाठी आम्हाला काही ना काही नियोजन करता येईल, त्यानुसार आम्हाला काही ना काही मदत मिळण्यात यावी। नाहीतर आम्ही आमच्या सहपरिवार मुलाबाळासह इतर शेतामध्ये आम्ही आमरण उपोषण सुरू करू, लवकरात लवकर आम्हाला मदत मिळाली नाही तर। स्पॉट इन्शुरन्स आता इथं टकटक दिसून आलं ना, किंवा शेतकऱ्याने वावरच काय टाकून दिले। कोणता शेतकरी त्याचं शेत कोरं ठेवत नाही, काऊन की त्याच्या खरीपाच्या वर्षावर त्याची पूर्ण भिस्त असते। पहिलेच तर अल निनोमुळे 1 महिना हंगाम पुढे गेला। 1 महिना गेल्यावर आता कसंही पेरण्यात आम्हाला तिथं निकृष्ट दर्जाच्या बियाण्याने त्या शेतकऱ्याचा धिंगाणा करून टाकला। म्हणून आमची गव्हर्नमेंटला अशी मान्य आहे की ज्या कंपन्यांनी ज्या 14 कंपन्यांवर तुम्ही आता एफआयआर दर्ज केले आहेत, या कंपन्यांचे बियाणे या अकोला जिल्ह्यात किंवा मुर्तेवाड तालुक्यात या कोणत्याही दुकानात विक्रीत जर आले तर याला सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील। या सोयाबीन बियाणे न उगवण्याच्या संदर्भात आपण एकूण 12 कंपन्यांवर 14 ठिकाणी एफआयआर पोलीस गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याचप्रमाणे बियाण्याच्या बाबतीत आतापर्यंत 457 दुकानांची आपण तपासणी केलेली आहे। कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही दिली तर आगामी हिवाळी अधिवेशनात दोषी कंपन्या ब्लॉकलिस्ट करण्यासाठी पावलं उचलली जातील असा इशारा आमदार हरीश पिंपळे यांनी दिलाय। बियाण्यांचे नमुने वेळेवरती तपासले गेले नाहीयेत, ही चूक कृषी विभागाचीच असल्याचंही पिंपळे यांनी सांगितलंय। राज्यभरात बियाणं तपासणीच्या केवळ 4च प्रयोगशाळा आहेत, त्यामुळे बियाण्यांचे नमुने हे वेळेवर तपासले जात नाहीयेत। परिणामी जास्त प्रयोगशाळा गरजेच्या असल्याचं आमदारांनी सांगितलं। आयुक्त त्या कंपनीवाल्याच्या संपर्कात आहे, पण हे कागदोपत्री जे चालू आहे याला थोडा डिले होऊन राहिला। कारण मुळात चूक तर कृषी विभागाचीच आहे, कारण त्यांनी नमुने वेळेवर प्रयोगशाळेतून तपासून घेतले असते। 183 नमुने फेल आहे। मग आता 183 नमुने फेल असताना हे बियाणे कृषी केंद्रावर गेलं, शेतकऱ्यांनी घेतलं, पेरल्या गेले, म्हणून हा प्रश्न निर्माण झाला। यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचं सावट असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उशिरा केली होती, परंतु पेरणीनंतर बियाणं उगवलंच नाही, म्हणून दुबार पेरणी करावी लागली। मात्र दुबार पेरणीची वेळ निघून गेल्याने सर्व हंगामच वाया गेलाय। परिणामी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची गरज आहे। कुंदन जाधव, न्यूज 18 मराठी, अकोला। बातमी आता गुजरातमधून आहे। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, पावसानं अक्षरशः थैमान घातलेला आहे। गुजरातमध्ये सतत पडणाऱ्या या पावसानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत। अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। वाहनांचं सुद्धा पुराच्या पाण्यात नुकसान झालेलं आहे। तापी, डांग, सुरत, आणंद, छोटा उदेपूर, नर्मदा पाण्याखाली गेलेले आहेत। तापी असो व डांग सर्वत्र नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। सुरत, आणंद, छोटा उदेपूर आणि नर्मदा यासारख्या अनेक भागात पाणी साचलंय, गुडघाभर पाणी आहे। नर्मदा जिल्ह्यात तर पाण्याचा जोरदार प्रवाह एका टँकरला वाहून घेऊन गेला। अनेक ठिकाणी लोक पाण्यातून आपली वाहनं कशी तरी ढकलत पुढे नेत आहेत। रुग्णालयं, रस्ते, निवासी वस्त्या आणि शाळांमध्ये सुद्धा पुराचं पाणी भरलेलं आहे। अनेक मार्ग बंद झालेत, विविध भागांमधला संपर्क तुटलेला आहे। काही तासांच्या पावसामुळे गुजरातच्या वडोदा या शहरातले रस्ते पाण्याखाली गेले। रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। अनेक वाहनं बंद पडलेली होती, काही लोक पाण्यात अडकून पडलेली होती। परिसरातील एका रुग्णालयाभोवती तर पाणीच पाणी, म्हणजे अक्षरशः तळं साचलेलं होतं। रुग्णांना
रुग्णालयात जायला सुद्धा पोहत जाण्याची परिस्थिती होती। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे।